नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या हुंडाबळीचे प्रकरण जास्त चर्चेत आहे. वैष्णव हगवणेंनी सासरी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केली. त्यांचे सासरे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्याने हे प्रकरण आता जास्त चर्चेत आहे. या प्रकरणात अनेक घडामोडी समोर आल्या आहेत. त्यातच एक म्हणजे 2 वर्षापूर्वी गौतमी पाटीलने हगवणेच्या एका कार्यक्रमात डान्स केला होता. हगवणेच्या बैलाचा वाढदिवस होता आणि गौतमीने बैलासमोर नृत्य सादर केलं होतं. आता या हुंडाबळी प्रकरणामुळे गौतमीचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. नुकताच गौतमीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीस गौतमी पाटील म्हणाली, "जे झालं ते दुर्दैव होतं. मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. जो कोणी आरोपी असेल त्याला कडक शिक्षा व्हावी. मी वैष्णवीच्या बाजूनेच आहे. मी डान्स केला, तो आता व्हायरल होतोय. मला वाईटच वाटतंय. हे दुःखाची गोष्ट आहे. आम्ही कलाकार आहोत. प्रत्येक गावी जाऊन कार्यक्रम करतो. त्यामुळं कोणाच्या पुढे जाऊन काय होईल हे आम्हाला माहीत नसतं. एवढं विचारपूस करणं हे आमचं काम नाही. मी लावणी सादर करते, डान्स करते. आमची कामे घ्यायची सगळं माझी मॅनेजमेंट टीम बघते. त्यामुळे मला या गोष्टीबद्दल माहीत नसतं." यावर गौतमी म्हणाली, "मला संपूर्ण मानधन मिळालं होतं. कार्यक्रम चांगला झाला होता. सगळं व्यवस्थित झालं होतं. व्हिडिओ आता परत व्हायरल होतोय. मला खरं तर माहीत नव्हतं की का परत हा व्हिडिओ व्हायरल होतोय. मला सगळं नंतर कळालं. पण मी एकच सांगते तुम्हाला, कलाकार फक्त कला सादर करतो. त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये ओढू नका. मी कला सादर केली. पुढचं मला काही माहीत नाही." गौतमी बैलासमोर नाचली. तो व्हिडिओ तेव्हाही खूप व्हायरल झाला होता.